तेव्हा हे आहे एम एस वॉटर पार्क. फायनली आलं 2-3 घंट्याच्या नंतर. हे बघा समोर नजारा. फुल एन्जॉय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या व्लॉग मध्ये. कारण की आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की मी आमची गँग बालाजी, बबलू, हे समोर आपला भावड्याकडे बघ, हे गुड्या आणि आमचा नेता ते माग. तू मागं बघू नको, तू मागं बघू नको. तर आम्ही जाणार वॉटर पार्कला फुल एन्जॉय करण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो मी कोणत्या वॉटर पार्कला जाणार आहेत. आमचा बघा ऑटो मध्ये एन्जॉय. सगळे लोक कार मध्ये, प्रायव्हेट मध्ये जातात, ऑटो मध्ये. आता वाजले तर 10:30. आम्हाला जायचं होतं सकाळी 8 वाजता. आम्ही 8 वाजता तयार झालतो. 8 वाजता मी बालाजी सगळं तयार झालतो. फक्त एक माव तयार झाला होतो. कोण झालं नव्हतं तयार? नेता. बावड्या तयार कोण झालं नव्हतं? नेता. हे आमचा नेता. सगळ्यात मेन कारण उशीर होण्याचं, रात्री आम्हाला गॅस भेटला नव्हता. सीएनजी सगळीकडे बंद होता. परभणीत गॅस नव्हता. कुठं आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत हिंडलो गॅससाठी. आम्हाला इथे एक जांभळा झाड दिसले बघा. हे तर हे पुरी इथं उतरले तर जांभळं खायला. चला मी बी जातो. म्हणजे आम्हाला जायचंय कुठं आणि आम्ही करायला काय. हे बघा जांभळं बघा किती लागेल. हे जांभळं बघा, दिसेल का जांभळं? हे बघा, हे कसे जांभळं ते आहेत. आम्ही जांभळं आम्हाला आमचा प्लॅन काय आहे, कुठे जायचा? आम्ही काय करू शेतामध्ये. हे ओरिजिनल शेतातला माणूस. हे बघा पाहिजे आता पळू पळू काय ते भारी येतं मस्त आंबट आंबट. कसं आहे तोड बघायचे. जांभळे घेतले. चला निघू, आम्हाला डबल जायचंय. इथं वाजले आम्हाला 12 नाही 11 वाजले. तर हे आमचा ऑटो कसं आहे, लोक कार ट्रॅव्हल्स घेऊन जातात. ही आमची आंबेडकरवादी गाडी कशी एकदम खतरनाक. चलायची आम्ही जाऊ. हे चला रे पटापट. आता मी आलोय गोदावरी नदीपाशी. बघा पाणी किती आहे मागा. व्ह्यू बघा, इतका खतरनाक व्ह्यू आहे. किती खतरनाक पाणी झाले. मुद्दाम आम्ही थांबलो होतो एकदम फोटो काढण्यासाठी. बघा व्ह्यू इकडून बी आणि इकडे पण खतरनाक व्ह्यू आहे. माझा पुरा ग्रुप दाखवतो कोण कोण आमच्यासोबत आहेत बा. एवढा आमचा ग्रुप आहे. इकडे बघ रे, गुड्ड्या, बबलू, आमचा भावड्या, बालाजी आणि आमचा नेता. आम्हाला लागली भूक. आता आम्ही बघू जाऊ जागा जेवण्यासाठी. आम्हाला एक जागा भेटली पा त्या झाडाखाली. मस्त या शेतामध्ये बसायचं आम्हाला जेवायला. नेपाळ आम्ही सगळं घरून आणलेलं खायला. हे पा पाणी, डब्बे, काहीच आम्ही असं बाहेरून घेतलं नाही. सगळं घरचं जेवण आमच्या बालाजीने घेतलंय. तर आता आम्ही मस्त थोडं जेवणार, फास्ट जेवणार. आधी आम्हाला उशीर झाला. इथं 12 वाजले तर आमचा वॉटर पार्क इकडे निघालाय. हे बघा, पण शेतामध्ये जेवणाची मजाच वेगळी असते, आहे का नाही? वॉटर पार्क मध्ये तिथे गेले वॉटर पार्क मध्ये असं तसं म्हणू नको. मग काय नाही, एखादा कॅनल पाहायचं. मग कॅनल पाहिला हा डुबक्या कॅनल मध्ये. पालनला होतं ना कॅनल. हो ते बघा किती भारी झाड आहे इथं. इथं बस इथं किती भारी घास आहे इथं. समोर रस्ता. 7 जून आणि आणि लोक आज माशी खातात 7 जूनची पावसामध्ये. आणि आम्ही काय करत सत्यानाश. हे बघा सगळं ना घरून डबे आहेत. सगळ्यात भारी डबा आणला बालाजीनं. भारी जेवण झालं शेतामध्ये. वॉटर पार्क पेक्षा इथं आमचा एन्जॉय झाला. खास जेवण झालं. जेवण कसं झालं? 1 नंबर झालं. क्वालिटी क्वांटिटी सगळ्याची भारी होती. 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आता मी चलणार आहे ऑटो. थोडं नेतेला आराम करत देतो. चला बसा पटपट. सर 2 घंटे आम्ही ट्रॅव्हल केल्यानंतर आता कुठं पोहोचलो जवळजवळ. हे आमच्या समोरच दिसायला वॉटर पार्क. तिथून तुम्हाला दिसणार नाही. तिथे गेला लागलो. थोडं थांबलो होतं पाणी घेणे पिण्यासाठी इथं. चला मग आता लवकर आम्ही जाऊ वॉटर पार्कला. मग तिथे नंतर तेव्हा हे आहे एम एस वॉटर पार्क. चला मग आता पब्लिक बघा माझ्या मागं इतकी खतरनाक पब्लिक आहे. आता आम्हाला तिकीट भेटायला मुश्किल आहे. हे बघा. आणि आहे एम एस सर्व्हिस वॉटर पार्क. रेट आहे इथला. लहान इथे फॉर्म भरून घेतात. हे फॉर्म भरणं झालं की आम्ही जाऊता. हे आम्ही 6 जण आहेत. 6 जण हे आमचे गॅग. 1 2 3 4 5 6वा कुठे आपला नेता? नेता कुठे आहे? खतरनाक. अर्धा घंटा लाईन मध्ये थांबल्यानंतर
आम्हाला तिकीट भेटले तर 2 लॉकर घेतले, तिकीट घेतले. चला जाऊ मध्ये आता. ऊन तितका खतरनाक आहे, भयानक आणि एवढी पब्लिक ही. काय फायनली आम्ही आलेलो आहे MS-22 वॉटर पार्क नाही MS-26 वॉटर पार्क. फायनली बघा समजा येणार जरा. चला फायनली आलो 2-3 घंट्याच्या नंतर. हे बघा समजा नजारा.